पेवा येथील बळीराजा गणेश मंडळांनी घेतले विविध कार्यक्रम। हदगाव तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पेवा येथील बळीराजा गणेश मंडळांनी 10 दिवसासाठी स्थापन केलेल्या गणपती बाप्पासमोर सामाजिक, शैक्षणिक व विविध उपक्रम घेतले। या मंडळाला जवळपास 12 वर्षे पूर्ण झाले आहेत। यावेळी डीजे न लावता गणेश मूर्तीचे विसर्जन अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये करण्याचे ठरविले आहे। या गणेश मंडळाचे अध्यक्ष आशिष जाधव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, खजिनदार आदित्य जाधव, सदस्य विनायकराव जाधव, वैभव जाधव, संतोष जाधव, अनिल जाधव, एकनाथ जाधव, सोपान जाधव, गोविंद जाधव, स्वप्नील जाधव, रविचंद्र जाधव, सूरज जाधव, ज्ञानेश्वर जाधव, राजू जाधव, मारुती जाधव, निर्गुण जाधव, गजानन जाधव, सुदर्शन जाधव यावेळी उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी हदगाव तालुका प्रतिनिधी गजानन जाधव करोडीकर। आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण हदगाव तालुक्यातील पेवा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी जवळपास 15 वर्षापासून बळीराजा गणेश मंडळ यांची स्थापना होत असते। आणि आपण पाहूया येथील पदाधिकारी, या मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची प्रतिक्रिया। पाहूया या मंडळाचे अध्यक्ष यांची प्रतिक्रिया। सांगा, तुम्ही किती वर्षापासून इथं हे गणेश मंडळाची स्थापना करत असता? 15 वर्ष झाली या बळीराजा गणेश मंडळाची स्थापना केली आहे। त्याच्यानुसार आम्ही विविध कार्यक्रम घेतो। कालच आमच्यात शिबिर होतं, व्याख्यानाचा कार्यक्रम होता, संगीत भजनाचा कार्यक्रम होता, लहान मुलाचे खेळ कार्यक्रम, अनेक गणेश मंडळाची आम्ही 15 वर्षापासून स्थापना केलेली आहे। परंपरेनुसार आम्ही कार्यक्रम, मंडळाची स्थापना करून परंपरेनुसार आम्ही कार्यक्रम साजरे करतो। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भरभरून साथ राहते आणि एक वैशिष्ट्य आहे की आम्ही आतापर्यंत डीजे लावलेला नाही। डीजे मुक्त कार्यक्रम आम्ही आतापर्यंत पार पाडत आलेलो आहोत। बळीराजा गणेश मंडळ आम्ही या गणेश मंडळाला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि दरवर्षी या गणेश मंडळाचे नवनवीन उपक्रम असतात। दरवर्षी काही ना काही कार्यक्रम राबवले जातात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही संगीत भजनाचा कार्यक्रम राबवला होता आणि गणेश मंडळाची खासियत म्हणजे आम्ही दरवेळेस डीजे नाही लावत आणि पारंपरिक वाद्यानं कार्यक्रमाची सांगता करतो आणि गणेश मंडळाला भरपूर प्रतिसाद असतो गावकऱ्यांचा पण।